हॅलो फ्रेंड. तर बघा, झाडं तर विकत आणली, पण त्यांचं संगोपन करणं पण खूप गरजेचं असतं. पण अशा वेळेस मला काय करावं काय नाही हे अजिबातच समजत नव्हतं. तर आणलेलं आहे हे स्टँड एका एक्झिबिशनमधून, आणि त्यानंतर कुंड्या पण आणलेलं आहेत एका जे काय असते ना विकतात तिथून. आता कुठून म्हणलं तर नर्सरीमधून आणलेलं आहे. आणि काय सांगायचं तुम्हाला फ्रेंड्स, हे असं काही गोष्टी घडतात ना, की आता हे बघा, ही माती सांडली, परत ही माती मला भरावी लागली. कारण कसं आहे, माझ्याकडून थोडंसं इकडचा बॅलन्स गेला. ज्या स्टँड आणलेला आहे ना कुंड्या ठेवण्यासाठी, एका साईडला ठेवलं, दुसऱ्या साईडला ठेवायचं राहिलं, नाही तर हात तर लावायचं होता, ते लावायचं राहिलं. त्यामुळे हे कुंडातून माती सगळी खाली पडली. आणि हे तर झालंच झालं, सगळ्या गोष्टी ठीक आहे, आपण हे भरून तर टाकता येत, पण असं काही नुकसान होतं ते बघा, तुम्हाला मी पुढं सांगेनच. तर झाडं आणलेली आहेत, तुम्ही बघतायच. झाडं म्हणलं इंडोर डोर, आपले जे काही घरातली झाडं आहेत ना, ते आपण आता लावायचा प्रयत्न करत आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने झाडांचं सगळं संगोपन करायचं मी घेतलेलं आहे जिम्मेदारी. पण ते काही माझ्याकडनं होत नाही म्हणण्यापेक्षा ना, मी सगळी त्याची काळजी घेते, सगळं करते. पण असं व्हायला लागले ना, झाडे जळायला लागलेले आहेत. तर कशामुळे काय समजायला मार्गच नाही आहेत. ते म्हणतात की खत घाला, पाणी घाला, सगळं घाला. सगळं घालून बघितलं, पण झाडं काय जळत आहेत ना, ते थांबतच नाही आहेत. वन बाय वन सगळी झाडं जळून चाललेली आहेत. फक्त बांबूचं आणि मनी प्लांटचं झाड आहे ना, तेवढं फक्त मस्तपैकी राहिलेलं आहे. आणि आता हे पण झाड बऱ्यापैकी छान आहे. तर बघूया आता काय आणि कसं होणार आहे. नर्सरीवाले दादा तर येतो म्हणलेले आहेत, त्यांनी आणखी कॉल करतेच आहे आणि ते येतच आहेत. असं काही होतं बघा. तर तुम्हाला जर माहीत असेल तर मी झाडांचं संगोपन कसं करू ह्याबद्दल, एखादं चांगलं खत म्हणा, स्प्रे काही असेल ना, ह्याला फंगस लागत चाललेले आहेत बघा माझ्या घरच्या झाडांना. त्यासाठी उपाय काय असतील तर नक्की सांगा. घरगुती असेल तरी मी करेन, नाहीतर बाहेरून कुठून असेल आणायचं असेल तर ते पण नाव मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी माझी झाडं छान पद्धतीने जगवू शकेल ह्यासाठी. तर इथे मी झाडं सगळं जगवायचा नक्कीच प्रयत्न करीन. सांगा नक्की. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.